क्षेत्राकडे सुद्धा आपल्याला तितक्याच जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत ह्याचा आवर्जून पंतप्रधानांनी उल्लेख केला। याचबरोबर आपला भारत हा एक योग किंवा आयुर्वेद ह्यासोबत सुद्धा पंतप्रधानांचा कायम आग्रह असतो। योग दिन तर आता जागतिक योग दिन म्हणून सुद्धा संपूर्ण जगामध्ये पाळला जातो किंवा आयुर्वेद ही जी भारतातली एक उपचार पद्धती आहे त्याचा सुद्धा उपयोग केवळ भारतात नाही तर परदेशात सुद्धा आता आवर्जून म्हणजे जे क्लिष्ट रोग आहेत जे अगदीचे दुर्धर असे आजार आहेत त्याच्यावर आयुर्वेदाने समूळ नाट करता येतो, त्याचा नायनाट करता येतो अशा प्रकारे सिद्ध सुद्धा झालेला आहे। तर या ज्या योग म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा अशा ज्या सॉफ्ट पॉवरचा आहे त्याचा सुद्धा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला। तर वैश्विक स्तरावर ह्या आपल्या मुत्सद्देगिरीचा हा एक पैलू बनू पाहतोय का असं वाटतं आपल्याला? सप्तधारा आज ज्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात नमूद केल्या त्यातली सर्वात शेवटची म्हणजे सातवी धारा म्हणून त्यांनी या सॉफ्ट पॉवरचा उल्लेख केला। गेल्या काही वर्षांपासून खरं तर अपना उत्सव राजीव गांधींच्याही कार्यकाळात आयोजित केले गेले होते। तेव्हापासूनच भारताची संस्कृती हे परकीयांना आकर्षण आहे हे या देशातल्या राज्यकर्त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं होतं। कदाचित नोकरशाहीमुळे ते कळलं असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीचं महत्त्व अत्यंत अचूकपणे जाणलेलं आहे। सॉफ्ट पॉवर कशी असावी तर आज भारतात जे परकीय टुरिस्ट येतात, पर्यटक येतात ते केरळच्या आयुर्वेदिक सेंटर्समध्ये जाण्यासाठी येतात। बरोबर। ते कुचीपुडी शिकायला येतात। त्यानंतर ते योग ज्यात भारत हा विश्वगुरू आहे, आधीपासूनच विश्वगुरू आहे, ते कशा प्रकारे आत्मसात करता येईल हे समजून घ्यायला येतात। त्यामुळे ही सॉफ्ट पॉवर हे भारताचं वेगळेपण असल्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं असं आज पंतप्रधानांनी विधान केलं आहे। ते केवळ विधान करूनच याबाबत थांबले होते असं नाही, तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा किती देशांमध्ये आता साजरा केला जातोय याची जर आपण विचारपूस सुरू केली तर जगातल्या प्रत्येक देशामध्ये योग दिवस होतोय। त्याचं महत्त्व जाणलेलं आहे आणि तो काही तिथे फक्त भारतीय वकिलातीत होत नाही आहे तर ठिकठिकाणचे युवक, ठिकठिकाणचे पॉलिसी मेकर्स या योगाची आज धरतायत, त्याचं प्रतिबिंब या भाषणात होतं। बरोबर आहे। आपण असं